नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय शेतकरी बंधूंनो. मी प्रमोद मोरे, माझी शेती वारसा पूर्वजांचा या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आज आपण तयार करणार आहोत 13-40-13 ही विद्राव्य खताची ग्रेड. तर ही ग्रेड आपण तयार करणार आहोत माननीय श्री अंकुश पाटील सर यांच्या तंत्रज्ञानानुसार. तर मित्रांनो, मी जे व्हिडिओ बनवतो ते एक गावरान भाषेत सहजासहजी, म्हणजे जे डीप मॉलिक्युलर किंवा जी केमिस्ट्री भाषेत जी संज्ञा असतात त्या मला सांगता येत नाही, किंवा थोडंसं माझं त्या बाबतीत ज्ञान कमी आहे. पण जर त्या संज्ञेसहित जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्हाला अंकुश पाटील सर यांचं अंकुश पाटील ॲग्रो हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. तर मित्रांनो, आज आपण तयार करणार आहोत 13-40-13 ही ग्रेड. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण या ग्रेडचं काम काय असतं, कार्य काय असतं आणि कुठल्या स्टेजमध्ये ही ग्रेड वापरली जाते हे पाहूयात. तर मित्रांनो, 13-40-13 NPK या ग्रेडमध्ये प्रामुख्याने आपल्याला पहिल्यांदा मिळतो नत्र 13%, त्यानंतर फॉस्फरस आपल्याला 40% आणि 13% पोटॅश 1 किलोच्या हिशोबानं. 1 किलोमध्ये आपल्याला 13% नत्र, 40% फॉस्फरस आणि 13% पोटॅश मिळतो. हे झाले म्हणजे याचे घटक झाले NPK 13-40-13चे. तर त्यानंतर मित्रांनो, त्याचं कार्य काय. तर मित्रांनो, जे आपलं पीक असतं ते पीक जे सुरुवातीच्या टप्प्यात असतं, म्हणजे आपलं पालेभाजी वर्गीय पीक असतील किंवा इतर काही फळभाजी असतील, एक शॉर्ट टर्म म्हणावी, म्हणजे जसं कलिंगड, खरबूज, टरबूज, त्यानंतर झेंडू असेल तुमचा, त्यानंतर काकडी वगैरे. तर याच्या जे सुरुवातीचा एक 15 ते 20 दिवसाचा टप्पा, त्यानंतर ज्यावेळेस आपल्या झाडांना फुलं लागत असतात त्या फुलांच्या अवस्थेत पण आपल्याला 13-40-13 ग्रेड द्यावा लागतो. तर 13-40-13 ग्रेड दिल्यानं काय होतं मित्रांनो, तर सगळ्यात प्रामुख्यानं पांढऱ्या मुळांची वाढ जी आहे ती चांगल्या प्रकारे होते. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण फुलांच्या किंवा फळांच्या स्टेजमध्ये देतो तर त्यावेळेस त्या फुलांचं किंवा फळाचं वजन वाढण्याचं काम हा 13-40-13 ग्रेड कार्य करतो. तर 13-40-13 ग्रेड हा आपल्या पिकासाठी फार महत्त्वाचा ग्रेड आहे. तर आज आपण तो ग्रेड घरच्या घरी कसा तयार करायचा. जर आपण बाजारात जर 13-40-13 हा ग्रेड जर एक किलो जर विकत घ्यायला गेलो तर 260 रुपये किलो आपल्याला मिळत होते. तर तोच ग्रेड आपण अर्ध्यापेक्षा कमी किमतीत घरच्या घरी आपल्याला तयार करता येतो श्री माननीय अंकुश पाटील सर यांच्या तंत्रज्ञानानुसार. तर तेच आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे. तर मित्रांनो, हा युरिया आपण 800 ग्राम घेतलेला आहे. तर युरियापासून काय आपल्याला घ्यायचं आहे, तर नत्र घ्यायचं आहे. नायट्रोजन आपल्याला युरियामधून मिळणार आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो फॉस्फरस आहे, तो आपल्याला ह्या फॉस्फरिक ॲसिडमधून मिळणार आहे. आणि शेवटचा घटक त्यातला पोटॅश. तर हा एक पोटॅशियम हायड्रॉक्साईड, हे आपण 600 ग्राम घेतलेला आहे. आणि फॉस्फरिक ॲसिड आपण घेतलेला आहे 4 लिटर किंवा 4 किलो. तर मित्रांनो, माझ्या ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ आहेत ज्याच्यात आपण लाईम सल्फर बनवलं आहे, ह्युमिक ॲसिड आहे 1261 आहे 1919. तर काही शेतकरी बांधवांचे कमेंट आले की त्यात आम्हाला रिझल्ट आला नाही, किंवा त्याच्या अगोदर आम्ही बनवलं होतं तुमचा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर पण आम्हाला रिझल्ट आला नाही, एकदम भंगार आहे. तर मित्रांनो, भंगार म्हणण्यापेक्षा रिझल्ट तुम्हाला का आला नाही याचं जरा एक विश्लेषण स्वतः करा तुम्ही. कारण विषय काय मित्रांनो, याची बनवण्याची योग्य पद्धत आणि जे आपण कच्चा माल वापरतो, त्याला कंटेंट वापरतो, तर ते ऑथेंटिक आहे का, म्हणजे त्याची शुद्धता आहे का चांगली, याची पण पडताळणी करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही जी अंकुश पाटील सरांच्या केंद्रातून आपण फॉस्फरिक ॲसिड आणलेलं आहे, तर हे 85% फॉस्फरिक ॲसिड आहे मित्रांनो. तर हे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला जर पाणी टाकून 70%चं 60%चं जर फॉस्फरिक ॲसिड दिलं तर अंकुश पाटील सर यांच्या तंत्रज्ञानाला तुम्ही नाव ठेवू शकत नाही. त्यानंतर हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे. तर आता हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे 90% म्हणजे ह्याच्यात पोटॅशियम हायड्रॉक्साईड 90% आहे. मग जर तुम्हाला जर कोणी स्वस्तात, आता हे 300 रुपये किलो पाटील सरांकडे मिळतं आहे, तर हे जर तुम्हाला जर 200 रुपये किलो 150 रुपये किलो जर कोण म्हणतं तर त्याची शुद्धता आहे का, त्याची या गोष्टीची पडताळणी पाहिजे. आणि त्यानंतर बनवण्याची योग्य पद्धत आणि ते पिकांना देण्याची पण योग्य पद्धत, ह्याच्यात तुम्हाला रिझल्टमध्ये फरक पडू शकतो. आता कालच्या एका लाईम सल्फरच्या व्हिडिओवर एका दादानं मला कमेंट केली होती की लाईम सल्फरचा रिझल्ट त्यांना आलेला नाही, त्याच्या अगोदर बनवलेलं होतं.
तर मित्रांनो रिझल्ट का आला नाही, तर तुम्ही जे गंधक वापरलं ते गंधक 90%च्या पुढचं होतं का हे त्या दादानी पाहिलं पाहिजे. त्यानंतर पुन्हा ज्यावेळेस लाईम सल्फरची फवारणी केली तर त्यावेळेस त्याला स्टिकर वापरलं आहे का हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर अशा काही लहान सहान गोष्टी असतात शेतकरी बांधवांनी आपल्या विसरतात किंवा आपली पद्धत तयार करण्याची पद्धत चुकते किंवा समजा काय थोडं आपलं अज्ञान म्हणा किंवा एक थोडं आपलं कन्फ्युजन म्हणा किंवा हे वापरायचे किती. आता समजा मी हे युरिया 800 ग्राम घेतलं, जर मित्रांनो मी इथं जर 600 ग्राम 700 ग्राम जर युरिया जर वापरला किंवा 1000 ग्राम वापरला 1 किलो वापरला तर त्याचं जे मॉलिक्यूल आहे ते मॉलिक्यूल हलतात, म्हणजे त्याचं जे डेफिनेशन आहे ते डेफिनेशन चुकतं. मग तुम्हाला रिझल्ट कसा येणार आहे त्याचा. तर रिझल्ट योग्य येण्यासाठी जे अंकुश पाटील सरांनी सांगितले ते प्रमाण जर योग्य आपण वापरलं, त्याचा कच्चा माल जर ऑथेंटिक जर वापरला तर तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल. कारण वैयक्तिक मित्रांनो मी व्हिडिओ म्हणजे आज पहिल्यांदा बनवले नाही, पण पहिल्यांदा हे विद्राव्य खत वापरतोय असं नाही. मी याच्या अगोदर शेती करत असताना ज्यावेळेस मी बाहेरून खतं घेत होतो तर त्यावेळेस तुम्हाला खर्च परवडणं असं झालं. त्यावेळेस सहज यूट्यूबवर पाहता पाहता अंकुश पाटील सरांचे व्हिडिओ पाहिले आणि त्यावेळेसपासून मी स्वतः खतं तयार करायला सुरुवात केली. सुरुवातीला मला पण असं कन्फ्युजन झालं की याचा रिझल्ट नाही हवा, तर रिझल्ट काय येत नव्हता, तर माझी बनवण्याची पद्धत चुकत होती किंवा मला ऑथेंटिक मटेरियल मिळत नव्हतं. तर त्यानंतर मी ज्यावेळेसपासून अंकुश पाटील सरांचे जे अधिकृत व्यक्ती आहेत त्यांच्याकडून ज्यावेळेस हे मटेरियल खरेदी करायला चालू केलं तर उत्तम प्रतीचा रिझल्ट मिळाला. माझे 4 पैसे वाचले आणि परिणामी उत्पादनात वाढ झाली आणि खर्च कमी झाला. तर मित्रांनो जर आपल्याला एखाद्या पिकाच्या दरात जरी तफावत आली किंवा दर जरी खाली आला थोडासा तरीसुद्धा आपलं सहजासहजी उत्पन्न वाढतं आणि आपल्याला ते पीक परवडतं. म्हणजे आपल्याला शेतकरी बांधवांना जे एक टेन्शन असते की बाबा रेट मिळेल का नाही, रेट मिळेल का नाही, रेट मिळेल का नाही, तर तो आपली काळजी कमीत कमी 25 ते 30% तर नक्कीच कमी होऊन जाते. कारण समजा उत्पादनावरचा जर तुमचा खर्च कमी असेल आणि समजा जर मार्केटमध्ये थोडासा रेट आपल्या अपेक्षेपेक्षा थोडा जरी कमी मिळाला तर जे आपल्याला अपेक्षित असतं उत्पन्न, समजा एखाद्या पिकातून आपल्याला 1 लाख रुपये शिल्लक राहिले पाहिजे हे आपले गणित असतं. जर त्यावेळेस आपण 1 लाख रुपये खर्च केला आणि भाव पडला आणि समजा 1.5 लाख रुपये टोटल झाले त्याचे, तर आपले खर्च होता जाता 50,000 रुपये आपले शिल्लक राहील. पण त्याच्याऐवजी समजा आपला 50,000 रुपये खर्च झाला आणि रेट जरी पडला तरी आपल्याला जे अपेक्षित आपल्याला 1 लाख रुपये पाहिजे होते ते मिळून जातात. तर हाच केवळ उद्देश अंकुश पाटील सरांचा आणि त्यातील एक थोडा खरीचा वाटा म्हणून मी हा प्रयत्न शेतकरी बांधवापर्यंत जी विद्राव्य खताची प्रोसेस आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न करत. चला मित्रांनो व्हिडिओ फार मोठा होत आहे, आता आपण याची प्रोसेस चालू करूयात. तर मित्रांनो आता आपण पाहिलं हे 2 बकेट घेतलेले आहेत मी. तर ही जी बकेट आहे या बकेटमध्ये 6 लिटर पाणी घेतलंय आणि या बकेटमध्ये 2 लिटर घेतलंय. तर आपलं हे जे प्रमाण आहे हे 10 लिटरसाठी आहे. 10 लिटरसाठी प्रमाण युरिया 800 ग्राम, त्यानंतर फॉस्फरिक ॲसिड 4 किलो आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपण 600 ग्राम. तर हे 10 लिटरसाठी घेतलं. आता तुम्ही म्हणसाल की ह्याच्यात 6 आणि हे 2 8च लिटर पाणी झालं. तर मित्रांनो हे फॉस्फरिक ॲसिड आहे 2 लिटर, म्हणजे आपली टोटल 10 लिटरची क्वांटिटी तयार होते. तर मित्रांनो आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, हे जे 6 लिटर पाणी घेतलं आपण त्या 6 लिटर पाण्यात युरिया मिक्स करायचं. युरिया आपण घातला. थोडासा कचरा आला मित्रांनो, काय नाही त्याला काय एवढं. तर युरिया मित्रांनो पहिल्यांदा पूर्ण असं विरघळून घ्यायचं आहे. आता थोडासा कचरा आला मित्रांनो ते आपण नंतर गाळणीने गाळून घेऊयात. तर कमीत कमी 5 मिनिट तर आपल्याला ह्या युरिया विरघळण्यासाठी लागतात मित्रांनो. तर मित्रांनो हे जे पाणी आहे थोडं सांगायचं विसरलो मी. हे पाणी घेताना आपल्याला आरओचं म्हणजे ॲक्वाचं पाणी घ्यायचं आहे. ॲक्वाचं पाणी का घ्यायचं आहे तर मित्रांनो याचा जो pH असतो तो pH बॅलन्सड असतो, त्यासाठी आपल्याला आरओचं पाणी वापरायचं. तर मित्रांनो हा आपला युरिया पूर्णपणे विरघळलेला आहे. त्यानंतर मित्रांनो याच्यात लक्षात घ्या हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपण बाजूला ठेवलेलं आहे. आता आपण हे फॉस्फरिक ॲसिड घेतलेलं आहे. तर मित्रांनो इथं गपलत होते की कशात काय मिसळायचं
हे कन्फ्यूज झाल्यामुळं काही शेतकरी बांधवांना याचा रिझल्ट आला नसेल, तर त्याची योग्य जर पद्धत वापरली तयार करण्याची तर आपल्याला नक्कीच रिझल्ट येणार. आणि जे आपण विद्राव्य खतं रेग्युलर बाजारातून विकत घेतो त्याच्यापेक्षा 1% जास्तच चांगले रिझल्ट येणार याची पूर्ण खात्री मला झालेली आहे. त्यामुळेच हा सगळा प्रपंच आहे. तर मित्रांनो, त्यानंतर हे आपण फॉस्फरिक ॲसिड अशा प्रकारे मिसळून घ्यायचे. मित्रांनो, हे आपण फॉस्फरिक ॲसिड याच्यात विरघळून घ्यायचे. तर मित्रांनो, आता ही बकेट जी आहे ही बकेट आपण साईडला ठेवायची. तर मित्रांनो, ही दुसरी बकेट आपण घेतलेली आहे, त्याच्यात आपण 2 लिटर पाणी घेतलेलं आहे. तर त्यात आपल्याला हे 600 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड मिक्स करायचं आहे. तर मित्रांनो, हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड मिक्स करताना थोडीशी काळजी घ्यायची. चेहरा बकेटाच्या थोडासा लांब ठेवायचा, कारण हे पाहू शकताय त्याची रिॲक्शन फार डेंजर आहे. मित्रांनो, याचा एवढा म्हणजे इफेक्ट असतो की बकेट पूर्ण अशी गरम होते आणि याच्या आतमधून पाण्यातून वाफ यायला सुरुवात होतात. तर हे आपल्याला चांगलं विरघळून घ्यायचं आहे. मित्रांनो, ही बकेट अशी पूर्ण गरम झालेली आहे. इतकं पोळतंय की असं म्हणजे हात लावू शकत नाही आपण. तर एवढं म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईडची तीव्रता असते. तर त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आहे. आणि हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आता आपलं चांगलं विरघळलेलं आहे पाण्यात. तर मित्रांनो, आता इथं गफलत नेमकी आता ह्या ठिकाणी शेतकरी बांधवाची होते आपली. तर आता कधीही तुम्ही ही प्रोसेस करताना ज्यात आपल्याला युरिया आणि फॉस्फरिक ॲसिड मिक्स करायचं आहे ती बकेट मोठी ठेवायची, आणि ज्याच्यात पोटॅशियम हायड्रॉक्साईड मिक्स केले ती बकेट आहे ती छोटी ठेवायची. त्याचं कारण असे मित्रांनो, आता ही जी बकेट आहे ही बकेट आपल्याला यात मिक्स करायची आहे. हे पाणी जर इकडे जर मिक्स केलं तर तुमचा पूर्ण फॉर्म्युला चुकीचा ठरतो मित्रांनो. जे आपल्याला ग्रेड बनवायचा तो ग्रेड तयार होत नाही, तिसरंच काहीतरी होतं. आणि दुसरी महत्त्वाची काळजी म्हणजे ज्यावेळेस आपण हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड मिक्स करणार आहे तर एकदम बादली अशी ओतायची नाही मित्रांनो. एकदम भडकन ओतलं तर याचा स्फोट पण होऊ शकतो. तर तेवढी काळजी आपण घ्यायची आहे. तर आपण फार हळूहळू थोडं अशा प्रकारे हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपल्या या फॉस्फरिक ॲसिड आणि युरियाच्या या द्रावणात मिसळायचं. तर मित्रांनो, हे आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड जे 2 लिटर पाण्यात मिक्स विरघळलं होतं ते या द्रावणात
विरघळायचं. हे असं थोडा वेळ मिक्स करत राहायचं. तर मित्रांनो, हे जे विद्राव्य खत आहे हे तयार होण्यासाठी आपल्याला आता कंप्लीट 9 तास वाट पाहावी लागेल. असं तयार केलं आपल्याला हे पिकांना सोडता येणार नाही, कारण त्याचं जे केमिकल रिॲक्शन आहे ती कंप्लीट व्हायला याला वेळ लागतो. तर मित्रांनो, आता महत्त्वाचा विषय आला, खर्च किती आला 10 लिटरसाठी. तर मित्रांनो, युरिया तुम्हाला माहिती आहे 300 रुपयाला पोते मिळतं, 300 350 रुपयाला 50 किलो. त्या हिशोबानं आपल्याला 5 रुपयाचं एक युरिया. त्यानंतर जे फॉस्फरिक ॲसिड आहे ते 200 रुपये लिटरच्या हिशोबानं आपल्याला 4 किलो लागले तर ते 800 रुपये, म्हणजे 805 रुपये. आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे 300 रुपये किलो आहे. तर 300 रुपये किलो तर आपण 600 ग्राम वापरला आहे. तर 600 ग्रामच्या हिशोबानं आपल्याला जास्तीत जास्त 180 190 रुपये, ते एक मोठामोठे 200 रुपये झाला त्याचे. 200 आणि हे 800, 1005 रुपये आणि एक 10 रुपयाचं पाणी, म्हणजे 1010 रुपयात आपल्याला हे 10 लिटर वॉटर सोल्युबल 1340 हा ग्रेड तयार झालेला आपल्याला. तर 1340 10 लिटर 110 रुपये, म्हणजे 110 रुपये तयार झाला. तर ते हा ग्रेड आपल्याला बाजारात विकत घ्यावं लागतं 260 रुपये 250 रुपये या दरात. मित्रांनो, अशा प्रकारे अंकुश पाटील सर यांच्या तंत्रज्ञानानुसार आपण शेतीत जो होणारा विद्राव्य खतावरचा खर्च आहे तो अशा प्रकारे वाचवू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी शेती वारसा पूर्वजांचा सीतानारायण ॲग्रो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. परत भेटूया एखाद्या अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी सध्या 1 एकर झेंडूचा प्लॉट केलेला आहे. तर त्या प्लॉटसाठी आपल्याला हे ग्रेड ज्या टप्प्यात लागतील त्या टप्प्यात तयार करून हे जे व्हिडिओ आहेत तयार केले हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. तर याच्यानंतर आपण जो ग्रेड ज्या पिकाच्या स्टेजमध्ये वापरणार आहे त्यावेळेस तयार करणार आहे, आणि त्यावेळेस आपण व्हिडिओ यूट्यूब चॅनलला अपलोड करणार आहे. तर त्यामुळं व्हिडिओ नक्की पहा, आणि काही जरी चुकत जरी असेल तरी तुमच्या सूचना मला म्हणजे प्रोत्साहन देतील किंवा असं करायला नाही पाहिजे होतं, तर हे आपण असं करूयात. तर धन्यवाद मित्रांनो, परत भेटूया.